नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासामध्ये आपण शोध ही जी काही कथा आहे, तर शोध या कथेचं आपण या ठिकाणी यापूर्वी पाच भागांचा आपण अध्ययन केलेलं आहे. आता शेवटच्या या भागामध्ये जी काही कथा नायिका आहे अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटीसाठी चाललेला शोध. तर अनु ज्यावेळेला ती नोट सापडते, परंतु ही जी काही नोट सापडली तर त्यासाठी निवेदक, त्यांच्या पत्नी, त्यानंतर भिडे कुटुंब, टॅक्सी ड्रायव्हर अशा सर्व लोकांनी काय केलं तर एक प्रकारचं सहकार्य केलं. आणि त्यामुळे पुढे मात्र या टॅक्सी ड्रायव्हरनं काय केलं की ही जी काही नोट आहे तर ही नोट प्रामुख्याने हॉटेल मालकाकडे मी दिली होती आणि निश्चितच आपल्याला ती सापडेल. तर तेव्हा तुम्ही काय करा, या ठिकाणी माझ्यासोबत हॉटेल मालकाकडे चला. आणि साहजिकच ते हॉटेल मालकाकडे गेलेत. कारण हा जो काही टॅक्सी ड्रायव्हर आहे तर हा टॅक्सी ड्रायव्हर त्यानं काय केलं तर मिसळ पाव खाल्ली होती आणि त्याला या हॉटेल मालकाला ती नोट दिली होती. ज्यावेळेला सर्वजण या ठिकाणी या हॉटेल मालकाकडे गेले तर त्यावेळेला मात्र ती नोट या ठिकाणी सापडली. आणि त्यामुळं या ठिकाणी ती जी काही नोट सापडली तर 1 रुपयाच्या नोटेसाठी तू आम्हाला ज्या नोटेसाठी तू आम्हाला एवढ्या रात्री अपरात्री उठवलं, एवढंच नाही तर आपण या ठिकाणी शोधाशोध केली. तर या नोटेमागचं रहस्य काय, असं ज्यावेळेला भिडे दाम्पत्यांनी, एवढंच नाही तर लेखक आणि त्यांच्या पत्नी ज्यावेळेला अनुला विचारलं तेव्हा साहजिकच अनुनं काय सांगितलं की माझ्याकडे KM हॉस्पिटलमध्ये मी नर्सचं काम करत असताना 1 महिन्यापूर्वी एक सुनीता नामक पेशंट त्या ठिकाणी आला होता. आणि हा पेशंट आल्यानंतर तो पेशंट प्रामुख्याने या ठिकाणी त्या पेशंटसोबत या ठिकाणी ते पेशंटची आई, त्याचबरोबर पेशंटची मावशी म्हणजे सुनीताची मावशी आणि त्यानंतर 7-8 स्त्रिया त्यांच्याकडे आल्या होत्या. आणि मुलगी वाचेल किंवा नाही याची शक्यता नव्हती. ज्यावेळेला डॉक्टरला विचारलं तर डॉक्टरने सांगितलं की 4-5 तास ती या ठिकाणी फक्त वाचू शकेल. आणि मग अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये ती मुलगी एक प्रकारची या ठिकाणी शेवटच्या घटका मोजत होती. आणि माझ्या नळ्या काढा अशा प्रकारचं ती या ठिकाणी या नर्सला म्हणत होती. आणि मग साहजिकच या ठिकाणी या अनुला काय झालं तर तिची फार दया आली, कीव आली. आणि मग तिने काय केलं तर या ठिकाणी डॉक्टरच्या सल्ल्यानं या ठिकाणी तिच्या नळ्या काढल्या. तिच्या नळ्या काढल्यानंतर तिला बरं वाटलं. तेव्हा त्या सुनीतानं काय केलं तर या ठिकाणी ताई थँक्यू असं म्हटलं आणि तुम्ही माझी फार काळजी घेतली असं अनुला म्हटलं. आणि अनुनं काय केलं तर या ठिकाणी तिच्या नळ्या काढल्या. आणि त्यानंतर मात्र ही जी काही ऑक्सिजनची नळी आहे तर तुला लवकर बरं वाटेल तेव्हा तू काय कर, ही ऑक्सिजनची नळी मात्र काढू नकोस अशा प्रकारचा एक उपदेश या ठिकाणी या पेशंटला केला. आणि त्यानंतर या ठिकाणी आपली ड्युटी संपल्यानंतर अनु मात्र या ठिकाणी घरी गेली. आता अनु घरी गेल्यानंतर मात्र काय झालं तर या ठिकाणी हा जो काही पेशंट आहे तर हा पेशंट दगावला, मरण पावला. परंतु मात्र शेवटच्या घटका मोजत असताना या सुनीतानं काय केलं, या पेशंटनं काय केलं तर या ठिकाणी या आपल्या आईला 1 रुपयाची नोट दिली. आणि ही जी काही 1 रुपयाची नोट आहे तर तू काय कर, या नर्सला अनुला दे
आणि माझ्या खाऊचा हा 1 रुपया तिला दे, कारण त्या नर्सनं माझी फार खूप सेवा केली आणि मला वारंवार तिने मदत केली, माझ्या नळ्यासुद्धा काढल्या, असं तिला सांगितलं. आणि त्यानंतर मात्र तिने काय केलं तर आपल्या या ठिकाणी प्राण सोडले. तर ही हकीकत ज्यावेळेला अनुला समजलं, म्हणजे जवळपास या ठिकाणी हा पेशंट दगावल्यानंतर 15 दिवसानंतर या सुनीताची आई म्हणजे पेशंटची आई हॉस्पिटलमध्ये आली आणि ती मात्र या ठिकाणी अनुला शोधू लागली. अनुला शोधत असताना या ठिकाणी तिने काय केलं तर या ठिकाणी एक 25 रुपयाचं पाकिट तिला देऊ केलं, परंतु मात्र अनुचा स्वभाव या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या टिप्स स्वीकारणं तिला मान्य नव्हतं. आणि म्हणून मात्र अनुनं काय केलं तर ती जी काही टीप आहे, ती जे काही बक्षीस आहे, ते बक्षीस या ठिकाणी तिने स्वीकारलं नाही. परंतु सुनीताच्या आईने काय केलं तर ही सुनीतानं तुला दिलेली नोट आहे, ही तरी तुला एवढी नोट ठेवावी लागेल असं सांगितलं. आणि त्याला अनुसरून मात्र या अनुनं काय केलं ते 1 रुपयाची नोट ठेवून घेतली. तर एवढा भाग आपण अध्ययन केला होता. आता या पुढच्या भागामध्ये पुढच्या भागात आपण बघूया पान नंबर 76 वर. ती बाई म्हणाली, तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरपणे वागलात ही माझी आठवण. तर अनुच्या आईनं सुनीताच्या आईनं काय केलं तर 25 रुपये या ठिकाणी अनुनं बक्षीस म्हणून एका पाकिटामध्ये दिलेत, परंतु मात्र अनुने काय केलं ते स्वीकारले नाहीत. आणि ती बाई या ठिकाणी म्हणाली की तुम्ही काय केलं तर या ठिकाणी आमच्या हा जो काही पेशंट आहे तर या पेशंटची तुम्ही काय केलं तर मनोभावी सेवा केली आणि त्यामुळं या मनोभावी सेवा केल्यामुळंच तुम्हाला हे बक्षीस देण्यात येत आहे असं यावेळेला अनुनं सांगितलं. त्यावेळेला मात्र तरीसुद्धा अनुनं काय केलं तर या नर्सनं काय केलं हे पैसे मात्र आणखी स्वीकारले नाहीत. मग मी म्हणाले सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता, मग मला सांगा तुमच्या सख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का? अनुनं काय म्हटलं, जर मला तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे सख्या बहिणी म्हणतात तर तुम्ही तुमच्या बहिणीला अशा प्रकारे हे पैसे दिले असते का? तिची मी खूप समजूत घातली, इथल्या धर्मादाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं, पण ती म्हणाली कमीत कमी ही 1 रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही. अनुनं काय केलं तर या ठिकाणी हे जे काही बक्षीस आहे तर हे बक्षीस मात्र या ठिकाणी स्वीकार नाही. उलट तुम्ही काय करा तर हे जे काही पैसे तर हे पैसे मात्र तुम्ही धर्मादाय पेटीमध्ये टाका, परंतु मात्र हे मी पैसे काही घेत नाही असं अनुनं सांगितलं. आपला विरोध दर्शवला. तरीसुद्धा मात्र या ठिकाणी या सुनीताच्या आईनं काय केलं, या पेशंटच्या आईनं काय केलं तर या ठिकाणी या अनुला 1 रुपया जबरदस्ती दिला आणि तुम्हाला ही नोट ठेवायलाच हवी अशा प्रकारच्या भावना तिने व्यक्त केल्या. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्यात. तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली ही नर्सताई चांगली आहे, तिने हातापायातल्या सुया काढल्या. मी आता झोपते, माझ्या उशीखालचा खाऊचा 1 रुपया त्या ताईला दे. पोरगी एवढं बोलली, तिने डोळे मिटले आणि मिटले ते मिटलेच. तर अशा प्रकारे या ठिकाणी या 1 रुपयाच्या नोटेमागे अशा प्रकारच्या भावना होत्या. अनुला काय झालं तर या ठिकाणी ही जी काही 1 रुपयाची नोट दिली होती ती सुनीताने दिली होती, तिने तिच्या आईजवळ दिली होती आणि तिच्या आईनं काय केलं अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या अनुजवळ. आणि तेव्हा मात्र अनुने काय केलं तर ती 1 रुपयाची नोट स्वीकारली. एवढं सांगून माझ्या गळ्यात हात टाकून ती कोसळलीच. जो काही पेशंट आहे सुनीता, तर या सुनीतानं काय केलं 1 रुपयाची नोट आपल्या आईजवळ दिली आणि आपलं सांगितलं की तू काय कर ही नोट प्रामुख्याने 1 रुपयाची नोट नर्सला दे, अनुला दे. आणि मात्र तिने काय केलं आपले प्राण सोडले. तर अशा प्रकारचं हे संभाषण ऐकल्यानंतर मात्र तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. तर असं अनु म्हणते. कारण काय तर अशा प्रकारचा एक भावनात्मक प्रसंग त्या ठिकाणी होता
आणि म्हणून या ठिकाणी अनुनं जे काही पाकिट दिलं होतं ते पाकिट स्वीकारलं नाही, मात्र 1 रुपयाची नोट स्वीकारली. आणि या 1 रुपयाच्या नोटेमागचं अशा प्रकारचं रहस्य या ठिकाणी अनुनं काय केलं, या ठिकाणी सर्व सहकार्यांना सांगितलं. हकीकत सांगताना, हकीकत म्हणजे काय, बातमी, वृत्तांत सांगताना अनुचा आवाज भरून आला. थोडा वेळ थांबून रुमालानं डोळ्यांच्या कडा टिपत म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून होतो. बघा, जेव्हा ती नोट या ठिकाणी हॉटेल मालकाकडे सापडली आणि त्यावेळेला मात्र सर्व लोकांनी काय केलं, अनुला या नोटेमागच्या भावना विचारल्या. तेव्हा साहजिकच ती नोट दाखवली आणि त्या नोटेवर काय होतं, ओळख काय होती, तर सुनीता अशा प्रकारचं नाव आपलं बॉलपेननं त्यावर लिहिलं होतं. तेव्हा हीच ती नोट असं अनुनं सांगितलं. आणि बाकीचे मात्र या ठिकाणी काय झालं, तर रात्रीचे 2:30 वाजले होते आणि सर्वजण मात्र या ठिकाणी काय करत होते, हे अनुचं या नोटेमागच्या जे काही भावना आहेत त्या या ठिकाणी ऐकत होते. आम्ही सुन्न बसून होतो. सर्वजण ही अशा प्रकारचं ह्या गोष्ट हकीकत ऐकल्यानंतर मात्र सर्वजण काय झालं, थक्क झाले. त्यांना धक्का बसला. सगळीकडे शांत होते. आणि मग तितक्या संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई, असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं, मग भविष्यकाळही खराब होतो. मात्र या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत हे शब्द ऐकल्यानंतर मात्र हा टॅक्सीवाला काय झालं, तर अनुला बोलला की ताई, तू काय कर, तर तूही सुद्धा मात्र आपल्या जे काही भावना आहेत तर ह्या भावना आपलं हे जे काही मन आहे तर हे मन मात्र या ठिकाणी पेशंटमध्ये जास्त गुंतू नको. कारण काय, तुला तशा प्रकारचा त्रास होईल. मनुष्य जर का भूतकाळामध्ये अडकला तर त्याचं काय होतं, तर या ठिकाणी भविष्यकाळसुद्धा या ठिकाणी खराब होतो. आणि मात्र तू काय कर, तर पुढे मात्र अशा प्रकारे वागू नकोस असं कोणी सांगितलं. अशा प्रकारचं एक तत्त्वज्ञान या ठिकाणी या रिक्षावाल्यानं टॅक्सीवाल्यानं काय केलं, तर या ठिकाणी अनुला सांगितलं. नजर नेहमी समोर हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पाहना, माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानं सुरू केला आहे. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटतं हा पॅसेंजर म्हणजे प्रवासी टॅक्सीतून कधी उतरू नये. पण त्याचंही डेस्टिनेशन म्हणजे इच्छित स्थळ ठरलेलं असतं. जहा गाडी खडी करो असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते. बघा, व्यवसाय कोणताही असो, अनुचा व्यवसाय नर्सचा होता. तिचा संबंध या ठिकाणी नेहमी पेशंटशी यायचा. तर त्याचप्रमाणे या टॅक्सी ड्रायव्हरचा सुद्धा या ठिकाणी संबंध रोज या ठिकाणी प्रवाशाशी येतो. आणि मी सुद्धा काय करतो, तर मी सुद्धा अशा प्रकारे वागतो की ज्यावेळेला माझ्या टॅक्सीमध्ये एखादा प्रवासी बसतो तर त्यावेळेला मात्र हा प्रवासी उतरूच नाही असं वाटतं. कारण काय, त्या प्रवाशाशी हा टॅक्सी ड्रायव्हर बोलतो, त्यांच्या एकमेकांच्या भावना या ठिकाणी तो ऐकून घेतो. आणि त्यामुळं साहजिकच या ठिकाणी हा टॅक्सीतून प्रवासी उतरू नये असं वाटतं त्याला. परंतु मात्र त्याचं इच्छित स्थळ येतं आणि त्याला मात्र या ठिकाणी उतरावंच लागतं. तर त्याप्रमाणे तूही सुद्धा काय कर, तर तूही सुद्धा मी मात्र आता अशा प्रकारे या प्रवासामध्ये गुंतून राहत नाही. कारण काय, जर आपण अशा प्रकारे भूतकाळामध्ये गुंतून राहिलो तर आपला भविष्यकाळसुद्धा या ठिकाणी खराब होतो. आणि त्यामुळं तूही सुद्धा अशाच प्रकारचं वाग. अशा प्रकारचं एक तत्त्वज्ञान या ठिकाणी या टॅक्सीवाल्यानं काय केलं, तर एक प्रकारचं अनुला सांगितलं. मग मीटरवरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगावून पाहणारा तो पॅसेंजरही त्याचबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. मी काय करतो, तर मी अशा प्रकारे वागतो की प्रत्येक जो काही प्रवासी आहे तर हा प्रवासी येतो, टॅक्सीमध्ये बसतो, त्यानंतर त्याचं इच्छित स्थळ आल्यानंतर तो उतरतो आणि नंतर मी आणखी पुढचा प्रवासी या ठिकाणी शोधतो. तर त्याप्रमाणे तूही सुद्धा काय कर, तर या ठिकाणी मी जसं वागतो तर तसं तूही सुद्धा वाग. अशा प्रकारचं या ठिकाणी एक तत्त्वज्ञान एक या टॅक्सीवाल्यानं काय केलं, अनुला सांगितलं. ताई, तुमचा आणि माझा पेशा म्हणजे व्यवसाय हा असा एकच आहे. तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोणाला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाहीतर रस्त्यावरचा कोणीतरी. आपण आपला कॉट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्द न शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती. इतकंच तिने विचारलं,
सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? बघा, ज्यावेळेला या ठिकाणी या टॅक्सी ड्रायव्हरनं अनुला खडे बोल सुनावले की मी काय करतो, मी या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाचं स्वागत करतो आणि येणारा प्रवासी ज्यावेळेला या ठिकाणी टॅक्सीमध्ये बसतो तर त्यावेळेला मी काय करतो, इच्छित स्थळ आल्यानंतर त्याला उतरून देतो आणि मात्र पॅसेंजरकडं आता जास्त लक्ष या ठिकाणी जास्त त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये गुंतून पडत नाही. दुसऱ्या येणाऱ्या प्रवाशाचं मी स्वागत करतो. तसं तूही सुद्धा काय कर, तर या ठिकाणी प्रत्येक पेशंट ज्यावेळेला येतो तर त्यावेळेला आल्यानंतर मात्र आपण काय करायचं, तर त्याच्यामध्ये जास्त मन गुंतून ठेवायचं नाही. तेव्हा हे सर्व काही अनुनं ऐकून घेतलं, परंतु मात्र अनुने मात्र या ठिकाणी या टॅक्सीवाल्याला एक प्रश्न केला. कोणता प्रश्न होता तो? सगळ्याच गोष्टी विसरता येतात का, अशा प्रकारचा प्रश्न तिने केला. परंतु आता पुढे काय होतं, तर या टॅक्सी ड्रायव्हरनं मात्र अनुभवातून आणखी अशा प्रकारचं आपलं एक दुःख व्यक्त केलं. आणि हे जे काही दुःख आहे तर हे ज्यावेळेला अनु ऐकते त्यावेळेला मात्र सर्वच लोक काय होतात, सर्वच लोक या ठिकाणी निशब्द होतात. बघा, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का या प्रश्नाला या ठिकाणी या टॅक्सी ड्रायव्हरनं काय उत्तर दिलं? येत नाहीत ना, पण काय करणार, या रुपयाच्या नोटेमागे तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणारी, म्हणूनच आम्ही सर्वांनी ह्या वेडेपणात भाग घेतला. पण ताई, हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. त्या टॅक्सी ड्रायव्हरनं सांगितलं की तू जी काही नोट शोधली तर ती शोध एक प्रकारची जड वस्तू होती, ती तुला मिळालीसुद्धा. तुझी नोट वास्तविक पाहता ती एक प्रकारची ती नोट या ठिकाणी मिळालीसुद्धा. परंतु तुझा जो काही शोध आहे तर हा तुझा शोध कसा आहे, तर माझ्या शोधापेक्षा या ठिकाणी एक प्रकारचा हलका आहे. कारण काय, तर माझ्या जीवनामध्ये असा एक वेगळाच सत्य ज्यावेळेला या ठिकाणी हा टॅक्सी ड्रायव्हर सांगतो तर त्यावेळेला मात्र सर्वजण निशब्द होतात. ह्या एक आठवणीपायी वेड्यापेशा होत तुम्ही धावाधाव केलीत. नोट मिळवलीत, तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. बघा, हा टॅक्सीवाला काय म्हणतो की तुम्ही जे काही काम केलं नोट शोधण्याचं तर ते तुम्ही फार भाग्यवान आहात. कारण काय, तुम्हाला ती नोट तुम्ही शोधली आणि ती मिळालीसुद्धा. परंतु मात्र मी काही गोष्टी गमावलेल्या आहेत, तर त्या गमावलेल्या गोष्टी मी कशा मिळवणार, असा प्रकारचा प्रश्न त्याने केला. आणि ही गोष्ट ऐकून मात्र पुढची गोष्ट ऐकून मात्र सर्वजण निशब्द होतात. बघा, पुढची गोष्ट कोणती येते? सोपं, माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. असं काय, कसं काय, अशा प्रकारचा प्रश्न अनुने केला. माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली, म्हणजे देवाघरी गेली, तेव्हा मी काय केलं असेल, काय करावं सांगता? तर अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी, जेव्हा तुम्ही जे काही नोटेसाठी एवढी तुमची अशा प्रकारची अवस्था झाली, परंतु माझं काय झालं, तर माझी प्रत्यक्ष मुलगी मला कायमची सोडून देवा घरी निघून गेली. तर या मुलीचा मी शोध कोठे घेऊ, तर हा मला शोध लागेल का? तर अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी या टॅक्सीवाल्याने विचारला. त्यामुळं आतापर्यंत काय झालं, तर आतापर्यंत अनुच्या भोवतीच या ठिकाणी अनु आणि तिच्या या 1 रुपयाच्या नोटेभोवतीच या ठिकाणी सर्व कथानक फिरत होतं. परंतु मात्र आता काय झालं, तर या टॅक्सीवाल्यानं मात्र या ठिकाणी एक जीवनातलं सत्य सांगितलं की आम्ही काय करतो की बऱ्याचशा गोष्टीचा शोध घेतो. ते शोध लागल्यानंतर आपण खरोखरच या ठिकाणी आपण खरं भाग्यवान आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टीचा आपण या ठिकाणी शोध घेऊ शकत नाही. माझी मुलगी देवाघरी निघून गेली, तर या माझ्या मुलीचा मी शोध कोठे घेऊ? तर अशा प्रकारचा एक प्रश्न या टॅक्सीवाल्याने विचारल्यानंतर मात्र अनुसुद्धा आणि एवढंच नाही तर बाकी सर्वजण या ठिकाणी निशब्द झाले. तर यावरून आपणास या ठिकाणी ही जी काही कथा आहे तर ही एक अशा प्रकारची उत्कृष्ट अशा प्रकारची कथा आहे. तर या कथेमध्ये आपणास या ठिकाणी वपू काळे यांनी काय केलं, तर जर या कथेमध्ये आपण पाहिलं तर प्रमुख पात्र कोणतं आहे, तर या ठिकाणी प्रमुख पात्र या ठिकाणी अनु आहे. तर ही अनु कशी होती, अनुचा स्वभाव कसा आहे? अनुचा स्वभाव विक्षिप्त जरी असला तरी या ठिकाणी मात्र अनु काय करते, तर एक प्रकारची ती तरुण आहे आणि ती काय करते, तर या ठिकाणी सेवाभावी वृत्ती तिच्याजवळ आहे. ती आपल्या स्वतःचे एक प्रकारचं
आपल्या स्वतःला स्वतंत्र असायला पाहिजे. आपण या ठिकाणी आपलं स्वतंत्र असलं पाहिजे, आपले निर्णय आपण घेतले पाहिजेत. तर या मताची ती आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी अनुचा जो काही स्वभाव आहे, तर अनुचा स्वभाव या ठिकाणी तिची एक प्रकारची तल्लख बुद्धी आहे, तिची कामावर निष्ठा आहे आणि त्यानंतर काम करण्याची क्षमता सुद्धा तिच्याजवळ आहे. त्यानंतर तत्परता हा गुण तिच्याजवळ आहे, दयाळूपणा तिच्याजवळ आहे. एवढंच नाही तर भावनाप्रधान ती आहे, सहनशीलसुद्धा आहे. आणि मग एवढं असतानासुद्धा मात्र या ठिकाणी तिच्याजवळ प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि ती काय करते तर आपले निर्णय स्वतः घेते आणि आपलं घर सोडते. परंतु आपलं घर सोडल्यानंतरसुद्धा मात्र ती कुठेही भरकटत नाही. तर या ठिकाणी ती सेवाभावी वृत्ती जपते आणि नर्स हा पेशा स्वीकारते आणि सर्व लोकांना ती दाखवून देते की नर्स या पेशामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी काय करू शकतो. एक डॉक्टरसुद्धा काही करू शकत नाही, परंतु मात्र नर्स काय करू शकते तर या ठिकाणी ती पेशंटला चांगल्या प्रकारे बरं करू शकते. आणि आपण काय करायला पाहिजे तर एक प्रकारचा ती आशावाद जपते. तर अशा प्रकारचं हे जे काही महत्त्वाचं पात्र आहे अनु. त्याचबरोबर अनुचे जे काही वडील आहेत तर आबासाहेब, तर आबासाहेब हे सुद्धा प्रामुख्याने कसे आहेत तर या ठिकाणी आपण तरुण मुलांना ज्याप्रमाणे आपण स्वातंत्र्य देतो तशाच प्रकारे स्वातंत्र्य आपण मुलींनासुद्धा दिलं पाहिजे. आणि त्यानुसार या ठिकाणी आबासाहेबांनी काय केलं तर या ठिकाणी अनुला स्वातंत्र्य दिलं आणि त्यानंतर अनुनं सुद्धा स्वतःचे निर्णय स्वतः घेतले आणि त्यानंतर तिने सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलं की मी कशी आहे, इतर लोकांपेक्षा मी जगा वेगळी आहे आणि तिने एक प्रकार सिद्ध केलं. पुढे आपणास असं दिसतं या ठिकाणी या कथेमध्ये निवेदक किंवा लेखक आणि त्यांची पत्नी आहेत मुक्ता, ज्यांनी सुद्धा प्रामुख्याने काय केलं नोटेसाठी शोध घेतला. त्यानंतर मित्र भिडे त्यांच्या पत्नी, त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर, तर हा टॅक्सी ड्रायव्हर कसा होता. त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरनं सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्याला सर्वांना या ठिकाणी एक प्रकारचा शोध घ्यायला लावतो. तर असे असंख्य पात्र या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं ही जी काही कथा आहे त्यानंतर आपल्याला योगायोगानं इन्स्पेक्टर साळवी भेटतात. त्यानंतर हॉटेलवाला मालक भेटतो. सुनीता जो काही पेशंट आहे तर तोही सुद्धा आपल्याला या निमित्तानं भेटतो. आणि त्यानंतर या पेशंटची आई, सुनीताची आई, तर एवढे अशा प्रकारचे या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 11 पात्र या कथेमध्ये आहेत. आणि ही जी काही कथा आहे तर या कथेमध्ये कथानक तर चांगलं आहे, त्यानंतर उपकथानकसुद्धा आहे. एवढंच नाही तर मात्र या ठिकाणी काय होतं, अनपेक्षित कथा एकदम उत्तम आहे. कथा सुरुवातीलाच आपलं काय होतं या ठिकाणी पुढे आता काय होणार अशा प्रकारचं एक प्रकारचं प्रत्येकाला वाटतं, एक प्रकारची उत्कंठा प्रत्येकाची जागृत होते. आणि शेवटी मात्र काय होतं की कथानकाला एकदम वेगळी कलाटणी मिळते आणि मात्र ₹1 आणि अनु आणि ₹1च्या नोटेचा शोध इथपर्यंत जो काही चाललेला हा जो काही प्रवास आहे या नोटेचा, तो मात्र पुढे या ठिकाणी ती नोट सापडते. परंतु या नोटेमागे काय भावना आहेत हे ज्यावेळेला कळतं तेव्हा साहजिकच आपल्याला या ठिकाणी तो टॅक्सी ड्रायव्हरकडं आपलं मन वळतं. तर अशा प्रकारे ही जी काही कथा आहे तर ही कथा एक उत्कृष्ट अशा प्रकारची कथा आहे. आणि या कथेमध्ये साहजिकच या ठिकाणी आपण आपल्या सर्वांचा या ठिकाणी एक प्रकारचं ही कथा ठाव घेते. तर अशा प्रकारची ही एक उत्कृष्ट अशा प्रकारची कथा आहे. तर या कथेचं विद्यार्थी मित्रांनो आपण आज केलं. या कथेवरील जी काही कृती आहे तर त्या कृती आता आपण घरी सोडून घ्याव्यात.